गेल्या 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात छायाचित्रकार मुख्यमंत्री झाला तर अडचण निर्माण होते असं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याचे पडसाद अमरावतीमध्ये पाहायला मिळाले। अमरावती जिल्ह्यातल्या छायाचित्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व छायाचित्रकारांची जाहीर माफी मागावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली। उपमुख्यमंत्र्यांनी जर माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे। या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी गेल्या 2 दिवसापूर्वी फोटोग्राफर मुख्यमंत्री झाले तर ते अडचणीचं ठरते। मला असं सांगावंसं वाटते की आजपर्यंत कुठलीही योजना मुख्यमंत्री असताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस कुठल्या फोटोग्राफरसाठी दिलेले नाही, कुठलं महामंडळ स्थापन त्यांनी केलेलं नाही आहे। त्यांचा राजकीय काय वाद असेल त्यांच्यात आम्हाला पडायचं नाही आहे। मात्र हे एक निश्चित झालं, देवेंद्रजींनी मला असं वाटते की ते वक्तव्य याच्यासाठी केलं की कॅमेरा हा पारदर्शक असते, त्याच्यामुळे कदाचित फोटोग्राफर जर हा मुख्यमंत्री झाला हे यांच्यासाठी याच्यासाठी अडचणीत येईल की यांचा संपूर्ण भ्रष्टाचार ह्या कॅमेराच्या माध्यमातून उघडकीस येणार। म्हणून मला असं वाटते की देवेंद्रजी फडणवीस यांनी असं वक्तव्य केलं आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीनं संपूर्ण महाराष्ट्रातील छायाचित्रकार बंधूंचं भगिनींचं तातडीनं माफी मागावी, अन्यथा हे आंदोलन कुठल्या स्तरावर जाईल आणि याले सर्वस्वी जबाबदार आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे राहतील। धन्यवाद।